काय विरोधक काय शिवा म्हणेन का, राजे म्हणेन का, छत्रपती म्हणेन का? हा, विरोधक आपल्याला कधी चांगलं म्हणतो का? विरोधकाला कायम काय दिसतं? विरोधक दिसतो, त्याला चांगलं दिसतच नाही. मग तो काय म्हणाला, कौन है वो शिवा, आणि उसको कौन मेरे सामने पकड के लाएगा. आणि मग त्यावेळेस त्यांच्या दरबारामध्ये फार शूर असे सेनापती होते. त्यातला एक अफजल खान हसत हसत म्हणाला, प्रचंड ताकद होती त्याच्यामध्ये, तो हत्तींना सुद्धा एका हाताने थांबवायचा एवढी ताकद होती. काही तलवारी असायच्या त्यावेळेस प्रचंड अशा वजनाच्या, तो त्या दोन्ही हाताने वाकवायचा सुद्धा. लोखंडाची पहार असायची ती सुद्धा तो वाकवायचा, एवढी प्रचंड ताकद त्याच्यामध्ये होती. आणि मग तो हसत हसत दरबारामध्ये म्हणाला, कौन शिवा, उसको मैं आपके सामने जिंदा पकड़कर चूहे के जैसा पेश करता हूं. जसा उंदराला धरतात तसा उंदरासारखा त्याला धरून आणेन. त्याचा देह फार दिप्पाळ होता, राक्षस सारखं शरीर होतं. आणि मग तो आला. शिवाजी महाराजांना त्याची बॅकग्राऊंड माहिती होती. ऐकतायत का तुम्ही? बॅकग्राऊंड माहिती होती की तो एकदम दिप्पाळ आहे, तो राक्षस आहे, प्रचंड ताकद आहे, त्याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. आणि मग अशा पद्धतीनं त्याचं ते शरीराचं वर्णन, ताकदीचं वर्णन आणि राजाचं त्याला असलेलं दिल्लीचं पाठबळ. आणि मग महाराजांनी काय केलं माहितीये? बघा, महाराजांनी असं दाखवलं त्याला की मी प्रचंड घाबरलेलो आहे. ओ बाप रे, माझं आता कसं होईल, असं निरोप पाठवला की. आणि मग की महाराज शिवाजी तुम्हाला घाबरलेले आहेत, तो तुमच्या समोर यायला तयार नाही, तर ते त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला फक्त तुम्ही आणि ते दोनच लोकांनी भेटायचं. आणि जे अंगरक्षक आहेत त्यांनी सुद्धा दूर अंतरावर उभं राहायचं. अशी व्यूहरचना तयार करण्यात आली. भव्य असा शामियाना टाकण्यात आला. आणि त्या शामियानामध्ये मग राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी आले. आणि त्यावेळेस पूर्व तयारी करून आले की अंगामध्ये लोखंडाचं चिलखत, माहिती ना तुम्हाला, हातामध्ये वाघ नख्या. आणि त्या धूर्तला अफजल खानाला भेटायला गेले. आणि भेटायला घाबरत दाखवलं. आणि मग तो, आओ शिवाजी, मुझे आपको मिलना है, आओ शिवाजी आओ. हसत हसत त्याचा चेहरा भव्य दिव्य राक्षस. महाराज हळूहळू चोर पावलांनी, हळूहळू पण चाणाक्षपणे, हुशारीनं त्यांना भेटले. आणि जेव्हा त्यांनी गळाभेट घेतली, गळाभेटीचं पण नियोजन करण्यात आलं की गळाभेट घ्यायची आहे. आणि मग त्या राक्षसाच्या, अफजल खानाच्या डोक्यात विचार आला की गळाभेट घेताना त्याला तर मी असाच दाबून देईल, बरोबर, असाच दाबून देईल आणि दाबूनच मारून टाकेल. कळतंय का बेटा? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि मग महाराज आले. महाराजांना त्याचा कुटील डाव गळाभेटीच्या प्रसंगी क्षणात कळला. आणि महाराजांनी वाघ नख्या त्याच्या पोटामध्ये टाकल्या आणि त्याच्या आतड्यांचा कोथळा बाहेर काढला. त्यावेळेस अल्लाह करून तो भोमा मारायला लागला. आणि त्याच वेळेस तिथं असलेले जे अंगरक्षक होते त्यांनी महाराजांच्या वर तलवार टाकण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. डोक्यामध्ये जिरे टोप होता, अंगामध्ये चिलखत होती आणि म्हणून तो वार काही लागला नाही. आणि त्याच वेळेस महाराजांचे पण काही अंगरक्षक होते, त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला आणि महाराजांना तिथून पटकन बाजूला केलं. आणि मग त्याचा मृतदेह त्या ठिकाणी कोसळला. असा अफजल खानाचा वध, किती पण प्रचंड ताकदीचा माणूस आपल्या समोर राहू दे, पण आपण जर योग्य पद्धतीने बुद्धीचा वापर करून जर आपलं काम केलं तर त्याला संपवता येतं.
असं या एका उदाहरणावरून आपल्याला घेता येईल. मित्रांनो, महाराजांकडे फक्त मावळे म्हणजे मराठेच होते का? मुसलमान सुद्धा होते. पण महाराजांचा विरोध मुसलमानांना होता का? अजिबात नाही. महाराजांचा विरोध वाईट नीतीला होता, मुसलमानांना नाही. म्हणून महाराजांच्या सैन्यामध्ये कित्येक सैन्यांचे प्रमुख हे मुसलमान सुद्धा होते. असं लक्षात आलं तर आपण मराठी अस्मिता जपायची आहे. महाराजांचे गड किल्ल्यांचं संरक्षण करायचं आहे. 366 किल्ल्यांचं व्यवस्थापन महाराज करू शकत होते. आपल्याला आपलं घरचं व्यवस्थापन जरी करता आलं तरी आपण महाराजांचा विचार घेतला म्हणून समजायचं. लक्षात येत आहे? 365 किल्ल्यांचं व्यवस्थापन महाराज करत होते. आपल्याला आपलं घरचं व्यवस्थापन करायचं आहे. एवढं या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण घेतलं तरी महाराजांचा एक गुण घेऊन आपण यशस्वी जीवन जगू शकतो असं मला वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मान्यवर प्रमुख पाहुणे सुद्धा बोलणार आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा बोलणार आहे. मी विनंती करतो की सर